राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आणि नेते असलेले समीर भुजबळ आपल्याबरोबर आहेत. समीर भुजबळजी, खरं तर राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, परंतु ऐन वेळेस राजेंद्र जैन यांचं नाव सगळ्या या राज्यसभेच्या जागेवरती आलं. कुठे नाराजी वगैरे आहे का? खरं तर सातत्यानं भुजबळ साहेब तशा पद्धतीचं वक्तव्य पण करतात. हे खरं आहे की भुजबळ साहेबांनी जे आहे राज्यसभेवर जाण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि ती आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची इच्छा आहे. कारण गेल्या अनेक वर्ष जेव्हा महाराष्ट्रामध्ये काम केल्यानंतर त्यांची इच्छा होती की आपण आता दिल्लीमध्ये सुद्धा काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये जे आहे अख्ख्या महाराष्ट्र साहेबांनी पिंजून काढलेलं आहे. समता परिषदेच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ठिकाणी देशामध्ये पण जे आहे समता परिषदेच्या माध्यमातून OBCच्या संघटनेचे वेगवेगळे जाहीर लाखांचे मेळावेसुद्धा साहेबांनी घेतलेले आणि म्हणून आता साहेबांचं एक होतं की बाबा आता आपण कमीत कमी आता दिल्लीला जे आहे केंद्रीय राजकारणामध्ये जे आहे सहभागी व्हायला पाहिजे होते आणि म्हणून त्यांनी ती इच्छा प्रदर्शित केली होती. गेले 3-4 वेळा ही संधी आली, परंतु काही ना काही कारणामुळे जे आहे ती यशस्वी झाली नाही आणि म्हणून साहेबांनी तो हे हट्ट धरला होता की त्यांना जे आहे राज्यसभेवर पाठवण्याची विनंती त्यांनी केलेली होती. परंतु राज्यसभेवरती भुजबळ म्हणजे अर्थात छगन भुजबळ हे गेल्यावरती छगन भुजबळांकडे असलेलं अन्न व नागरी पुरवठा जे मंत्रालय आहे, खातं आहे मंत्रिपदाचं, ते मात्र समीर भुजबळांना मिळावी अशा पद्धतीची अट काही छगन भुजबळांनी टाकलेली होती का वरिष्ठ नेत्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे वगैरे? त्या संदर्भात काही सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो भाजपकडनं आला नव्हता का? नाही तर याच्यामध्ये हे खरं आहे की साहेबांनी जे आहे ही मागणी केली होती. कारण साहेब आता मंत्रिपदावर आहेतच आणि राज्यसभेवर गेल्यानंतर येवल्या इथे परत पुन्हा निवडणूक लागणार होती आणि म्हणून साहेबांचं म्हणणं होतं की बाबा माझ्या जागेवरच जे आहे मी ही मंत्रिपद मागतो आहे, जेणेकरून मग येवल्यामध्ये पण निवडणूक पण लागणार, तेव्हा निवडणुकीला सामोरं पण जाणार आहे आणि त्याचबरोबर ते जेव्हा राज्यसभेवर जातील ती राज्यसभेची जागासुद्धा फक्त 2 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. म्हणून ही निश्चितपणे ही मागणी केलेली होती, परंतु भाजपनी जे आहे नकारार्थी कळवलं आहे हे म्हणणं फार साफ चुकीचं आहे. पक्षाच्या वतीने जे आहे आम्ही मागणी केल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांकडे पण गेले. मुख्यमंत्री महोदयांनी पण सकारात्मक त्याच्यासाठी जी काही भूमिका जी त्यांनी घेतली होती, परंतु कालावधी हा जो आहे हा कमी असल्याकारणाने शपथविधी काही लवकर होऊ शकत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा विस्तारीकरण होईल किंवा रिशफलिंग होईल किंवा काय त्यावेळेला जे आहे आपण हे करू असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. परंतु ह्या सगळ्या राजेंद्र जैन यांच्या राज्यसभेवरती जाण्याच्या निर्णयावरती आपण खुश आहात का? कारण की तुम्ही पक्षाच्या स्थापनेपासून या पक्षामध्ये कार्यरत आहात, छगन भुजबळ कार्यरत आहेत. पक्षाचं पहिलं जी सभा शिवाजी पार्क मैदानावरती पार पाडली, त्याच्यामध्ये तुमचं योगदान आहे. इतकं सगळं सातत्यानं पक्षासाठी तुम्ही काही ना काहीतरी योगदान सातत्यानं टप्प्याटप्प्याने करतात, परंतु पक्षाचं लक्ष तुमच्याकडे नाही. हे बघा, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा स्थापनेच्या टायमाला त्याच्या आधीच्या काळामध्ये भुजबळसाहेब हे विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्षनेते असताना शिवसेना आणि BJPच्या विरोधामध्ये जे आहे कठोरप्रमाणे जे आहे ती भूमिका मांडली आणि नंतर जे आहे काँग्रेसच्या जे स्प्लिट झाल्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना तेव्हा पवार साहेबांबरोबर साहेब जे आहे ठामपणे उभे राहिले आणि त्या कालावधीमध्ये 10 दिवसामध्ये अवघ्या जे आहे षण्मुखानंद आणि शिवाजी पार्क इथे सभा होणार होती आणि त्या सभेचं आणि त्याचं नियोजन, त्याचं सगळं काम जे काय करायचं होतं, महाराष्ट्रातून येणारी जनता, कारण त्या टायमाला तालुका अध्यक्षांची नेमणुका नव्हत्या झालेल्या, जिल्हाध्यक्षांची नेमणुका नव्हत्या झालेल्या, परंतु A10 बंगल्या इथे साहेबांचं विरोधी पक्षाचं जे निवासस्थान होतं त्या ठिकाणी बसून जे आहे आम्ही सगळं काम केलं. म्हणजे किंबहुना तर शेवटचे 3-4 दिवस तर आम्ही तिकडे शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरच जे आहे झोपून जे आहे रात्रंदिवस काम केलं आणि तो मेळावा लाखोंच्या संख्येने ते लोक आले आणि तो यशस्वी केला. त्यानंतर पक्षाचं रजिस्ट्रेशन असेल तर रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा आमचे माझगावचे 1000 एक जे ॲफिडेविट्स त्या टायमाला बनवले. त्याच्यानंतर तो पक्ष रजिस्टर करून मी दिल्लीला स्वतः निवडणूक कार्यालयात मी स्वतः गेलेलो होतो. त्याच्यानंतर चिन्ह जे आहे चिन्हसुद्धा त्या टायमाला वेगवेगळे अनेक चिन्हांचे जे आहे आम्ही डिझाईन्स बनवल्या होत्या. मग त्याच्यातून जे आहे हे चिन्ह जे आहे निवडलं गेलं तर त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणं असेल हे सर्व काम केलं. आणि त्यानंतर सातत्याने जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जे आहे आम्ही काम करत गेलो. माझं नेहमी जे आहे काम मी हे बॅक स्टेजनी केलेलं काम आहे, कधी फ्रंट स्टेजवर मी गेलेलो नव्हतो.
मला जेव्हा नाशिकमध्ये माझं सगळं पूर्ण काम बघितल्यानंतर सगळ्यांनी नाशिककरांनी ठरवलं की बाबा खासदारकीला जे आहे मला जे आहे उमेदवारी मिळावी. कार्यकर्ते साहेबांकडे गेले आणि मग साहेबांनी जे आहे त्या माझ्यावर विश्वास टाकून मला ती उमेदवारी दिल्यानंतर सर्व लोकांनी मिळून मला तिथून निवडून आणलं आणि त्यामुळे मी नाशिकचा एक चेहरा जो आहे बदलण्याचं काम त्या टायमाला केलं. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीमध्ये आम्ही एकत्र होतो. दिल्लीमधून केंद्र शासनामध्ये आपण सत्तेमध्ये होतो. तर तिथून जे आहे जास्त निधी, राज्य शासनाचा निधी, मग त्याच्यामधून फ्लायओव्हर असेल, एअरपोर्ट असेल, बोट क्लब असेल किंवा आणखीन पुणा रस्ता असेल, धुळे रस्ता असेल, मुंबई रस्ता, अनेक जे आहे डेव्हलपमेंटची कामं त्या टायमाला केली आणि जे आहे नाशिकला एक आपण वेगळ्या नावारूपाला आणलं. म्हणजे मधला जो नाशिकमधून बायपास होणारा जो पूल आहे तो सगळ्यात मोठा पूल त्या टायमाला होता तो त्या टायमाचा. तर आणि ते पण माझ्या कालावधीमध्ये मी हे सगळं काम कंप्लीट करून घेतलं, म्हणजे सुरुवातही केली आणि कंप्लीटही केलं. तर अशा रीतीने पक्षाचं काम असो किंवा सामाजिक कामं असो किंवा लोकोपयोगी कामं असो, माझ्याकडे आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असो, या सर्वांमध्ये जे आहे माझी काम करण्याची पद्धत शैली पाहून जे आहे मला वेळोवेळी जे आहे पवारसाहेबांनी जे आहे मदत केली. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा नंतर सातत्याने जे आहे पक्षाचं काम करत राहिलो. कुठची निवडणूक असली तर मी पुढेच असायचो. कधी प्रचारगीतं असेल, डिझायनिंगचं असेल किंवा रॅलीज असतील, हे सुद्धा आम्ही काम केलं. माझ्याबरोबर पंकज भाऊसुद्धा त्या टायमाने बरोबरीने आम्ही काम केलं. जेव्हा शिवाजी पार्कचा मेळावा असेल तर शिवाजी पार्कचा मेळावा मी बघत होतो, तर पंकज भाऊ षण्मुखानंदचा बघत होते. तर अशा रीतीने आम्ही सगळं पहिल्यापासून पक्षाचं काम करतो आहे, परंतु आम्ही लो प्रोफाईलमध्ये राहून काम केलेलं आहे. आजही जेव्हा सगळेजण म्हणतात की बाबा तुम्ही ही अट टाकली, तर ही अट माहिती साहेबांची विनंती होती. कारण का शेवटी आम्ही आजपर्यंत ज्या पक्षासाठी अनेक वेळा काम केलं आणि एवढंच नाही, म्हणजे पवारसाहेबांना सुद्धा माहिती आणि अजितदादांना सुद्धा माहिती आणि अजितदादांनी त्याची दखलसुद्धा घेतली. अजितदादांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या जेव्हा मुंबईमध्ये अध्यक्षपद नव्हतं तेव्हा दादांनी मला ती जबाबदारी मला घ्यायला भाग पाडलं. मी मागितली नव्हती, पण दादांनी मोठ्या मनाने मला सांगितलं नाही हे तुला करावं लागेल, कारण मला माहिती आहे तुझे काम करण्याची पद्धत. आणि मी त्या टायमाला 6 महिन्यामध्ये अख्खी बांधणी जी आहे मुंबईची केली होती. म्हणजे आपण त्या टायमाला सगळ्यांनी बघितलं जर षण्मुखानं तिथे मोठा मेळावासुद्धा घेतला. बेसिकचे अध्यक्ष असेल, महिलांचे असतील, वॉर्ड असतील, सगळं खाल तळागाळापर्यंत आपण पोहोचवायचं काम. तर अशा रीतीने एक कार्यकर्ता म्हणून मी आजपर्यंत काम केलेलं आहे, पुढे मी करत राहणार आहे. आणि जेव्हा वेळोवेळी जेव्हा पक्षाला वाटेल तेव्हा मला ती संधी पक्ष देईलच. परंतु एवढं सगळे तुम्ही आता कामांचा स्वतः पाढा वाचला की पक्ष स्थापनेपासून तुम्ही सगळं पक्षाची जडणघडण, पक्षाला सगळं आकार देण्याचंच तुमचं काम, तुमच्या भुजबळ कुटुंबियाचं काम होतं. परंतु खंत वाटत नाही का कुठे की तुम्हाला सातत्यानं डावललं जातं? कारण की प्रत्येक वेळेस समीर भुजबळांचं नाव येतं, मात्र समीर भुजबळांचं नाव हे कापलं जातं. नाही, आता ठीक आहे. आता जसं साहेबांनी काल सांगितल्याप्रमाणे आज नाही आलं तर उद्या नाही तर परवा होईल कधी ना कधी. कारण का शेवटी आता समजायचं की आपलं आज लक नव्हतं, बॅड लक होतं, उद्या गुड लक येईलच कधी ना कधी. परंतु भुजबळ साहेब असंही बोलताना बोलले की मी कबड्डीचा खेळाडू आहे. खरं तर भुजबळ अर्थात एक रांगडं नेतृत्व आहे आणि त्यानंतर लढवय्या नेतृत्व आहे, त्यामुळे ते कबड्डीचे स्वतःला प्लेयर समजतात. ते म्हणतात की मी बुद्धिबळातला खेळाडू नाही आहे. मग तुमच्या पक्षातले असे कोणते बुद्धिबळातले खेळाडू होते की ज्यांनी कबड्डीच्या प्लेयरला मात दिली? समजणेवालों को इशारा काफी आहे. परंतु हा म्हणजे तुमच्यावरती पक्षामध्ये दुजाभाव होतोय का? नाही, तसं काही नाही. हे शेवटी बघा आपल्याला बघा राजकारणामध्ये काय असतं, लोकांची सेवा करणं, लोकांची कामं करणं, लोकांवर कुठे अन्याय होत असेल तर त्याच्यावर वाचा फोडणं. तर हे काम आपल्याला करायची जेव्हा संधी मिळत असते तेव्हा ती संधीचं जे आहे आपण सोनं करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. नाराज होऊन काय होत नाही, कारण का शेवटी आज ना उद्या पक्ष जो आहे आपापल्या परीने जे आहे न्याय द्यायचं काम करतो. खरं तर आता न्याय द्यायचं काम तर पक्ष करेलच, परंतु तुमचे समर्थक म्हणतात की भुजबळ साहेब तुम्ही आता निर्णय घ्या म्हणून. फ्लेक्स मोठमोठे लागतात आहेत कारण की भुजबळांचा एक वेगळा कार्यकर्त्यांची भावना असते. कारण का शेवटी कार्यकर्त्यांना वाटत असतं, कारण का शेवटी काय आपल्या विश्वासावर जे आहे कार्यकर्ते काम करत असतात खाली ग्राउंडवर. म्हणून त्यांची सुद्धा एक भावना असते, त्यांची मनामध्ये त्यांची एक इच्छा असते आणि त्यामुळे ते काही वेळा जे आहे ते असे प्रकट होत असतात. परंतु ठीक आहे, जरी अख्ख्या महाराष्ट्रातून जे आहे किंवा देशभरातूनच हा सूर जो आहे उमटत जरी असला तो 1-2 दिवसामध्ये जे आहे निवळून जाईल.
समीर भुजबळ 2009 ते 2014पर्यंत सक्रिय राजकारणात होते, खासदार म्हणून नाशिकचं काम पाहिलं. 14 पासून ते आता थेट संपूर्ण आता जवळपास 26 चालू आहे. अर्थात 12 वर्ष तुम्ही सत्तेच्या समीकरणापासून बाहेर आहात. कधी वाटलं नाही का असं की सत्तेच्या संपूर्ण केंद्रस्थानी जाऊन तिथे काम करावं आणि संधी मिळावी म्हणून? ते संधी मिळत नाही म्हणून कुठेतरी काय सांगितलं की मी काय आहे की बॅकग्राऊंडला राहून काम करणारा मनुष्य आहे, कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये मी राहतो. तर मला त्याच्यामध्ये सुद्धा जास्त आवड आहे आणि तसंच मी काम करत राहील आणि जेव्हा पक्षाला वाटेल किंवा जेव्हा संधी येईल तेव्हा संधी मिळेल. कोणतीच नाराजी नाही मग? नाही, काहीच नाही. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. समीर भुजबळ होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, माजी खासदार आहेत. ते म्हणतात की संधी मिळत राहील आणि त्या संधीचं सोनं जे आहे ते करणं गरजेचं आहे. मी आता मात्र नाराज नाही, परंतु जी काही नाराजीची भूमिका होती ती मात्र सिनियर भुजबळांनी अर्थात छगन भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे आणि समजनेवाले को इशारा काफ़ी आहे अशा पद्धतीचं सूचक एक वक्तव्य देखील समीर भुजबळांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.